इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली. अज्ञातांसह 5 ते 6 जणांनी फिर्यादी प्रशांत जाधव यांच्या घरासमोर येऊन मर्सिडीज कारची दगडाने तोडफोड केली, तसेच घराच्या दिशेने गोळीबार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी प्रशांत नानासाहेब जाधव यांनी केला आहे. फिर्यादी प्रशांत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते घरी जात असताना CCTVमध्ये काळ्या रंगाची स्कोडा कार त्यांच्या अपार्टमेंटच्या गेटवर येऊन थांबल्याचं दिसत आहे. त्यातून 5 ते 6 जण खाली उतरून पार्किंगमध्ये आले. त्यांनी आरडाओरडा करत त्यांच्या नावाने शिवीगाळ करू लागले. जाधव यांनी खिडकीतून पाहिले असता यापूर्वी त्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड आणि धमकी दिल्याचा आरोप असलेले भूषण गोसावी, दानिश शेख, स्वप्नील मोरे आणि इतर साथीदार असल्याचं त्यांनी ओळखल्याचा दावा केला आहे. आरोपींनी त्यांच्या मर्सिडीज 350D कारवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तक्रारीनुसार भूषण गोसावी यांनी फिर्यादींना बाहेर येण्याचे आवाहन करत कमरेतील गावठी पिस्तूल काढून त्यांच्या दिशेने गोळी झाडली, मात्र ती गोळी फिर्यादींना न लागता कारच्या बोनेटवर आदळली. घटनेनंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत जो प्रशांत जाधवला साथ देईल त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर सर्व आरोपी काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून अनुराधा टॉकीजच्या दिशेने पळून गेल्याचं CCTVमध्ये दिसल्याचं फिर्यादीने म्हटलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.